नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की विदाऊट इंटरव्ह्यू आणि नंतर विथ इंटरव्ह्यू अशी लिस्ट लावण्यात आली होती पवित्र पोर्टलवरती, परंतु विथ इंटरव्ह्यूमध्ये यामध्ये मुलाखतीला जे उमेदवार निवडले गेले होते त्यांचा प्रतिसाद या ठिकाणी अत्यल्प आहे असं खाजगी शाळांचं म्हणणं आहे। तर ती न्यूज आपण सविस्तर पाहूया। शिक्षक भरती कोणाची करावी, खाजगी शाळांना प्रश्न। आता इथे शाळांना प्रश्न पडलेला आहे का तर शिक्षक भेटत नाहीयेत, आणि इकडे शिक्षकांचं आंदोलन चालू आहे, अमरण उपोषण चालू आहे का तर त्यांना जॉब भेटत नाही म्हणून। पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी खाजगी शाळांना उमेदवार यादी प्राप्त झाली असून 31 ऑगस्टपर्यंत मुलाखती घेण्याची डेडलाईन देण्यात आली। त्यानुसार शाळांनी मुलाखतीचे नियोजन केले, मात्र शिक्षकांस उमेदवारांनी खाजगी शाळेतील मुलाखती अल्प प्रतिसाद दिला। त्यामुळे शिक्षक भरती कोणाची करावी असा सवाल खाजगी शाळांनी उपस्थित केला। राज्यात बुद्धिमत्ता चाचणीच्या गुणवत्ता क्रमानुसार पहिल्या टप्प्यात मुलाखतीशिवाय भरतीची प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत राबवण्यात आली। दुसऱ्या टप्प्यात खाजगी शाळांना मुलाखती घेऊन शिक्षक भरतीचे अधिकार देण्यात आले आणि जिल्ह्यात मागील हप्त्यापासून मुलाखत सुरू आहे। मात्र पवित्र पोर्टलवरून प्राप्त झालेल्या यादीनुसार उमेदवार मुलाखतीला आले नाहीत। काही शाळांतील मुलाखतींची उपस्थिती ही शून्य आहे। खाजगी शाळांना एका जागेसाठी 10 उमेदवारांची यादी देण्यात आली। यासोबतच एक उमेदवाराचे 8 ते 10 शाळांच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले। उमेदवारांनी स्वजिल्हा किंवा नजीकच्या जिल्ह्यातील शाळांना पसंती दिली। मुलाखत देण्याचा कालावधी कमी असल्याने बहुतेक जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील शाळांच्या मुलाखती एकाच दिवशी असल्याने अनेक उमेदवार मुलाखतीला पोहोचू शकले नाही। पवित्र पोर्टल यादीतील अनेक उमेदवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत निवड झाली असतानाही ते खाजगी शाळांच्या मुलाखत यादीत लेफ्ट झाले नाहीत। त्यामुळे त्यांची नावे रिपीट आल्याने वेटिंगवर असलेल्या उमेदवारांना संधी मिळाली नाही। खूप महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी। 2012 पासून खाजगी शाळेत शिक्षक भरती झाली नाही, मात्र हजारो संख्येने शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने शाळेतील रिक्त पदांचे प्रमाण वाढले। त्यामुळे शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे। यात मुलाखतीला उमेदवार येत नसल्याने रिक्त पदांचा अनुशेष पुन्हा रिक्त राहण्याची शंका बळावली आहे। हे जे काही शिक्षकांची निवड झाली होती विदाऊट इंटरव्ह्यूसाठी, अशा शिक्षकांसाठी ऑप्टिंग आउटचा ऑप्शन यामध्ये देण्यात आला होता, परंतु त्यांच्या क्वालिफिकेशननुसार असेल किंवा त्यांचं काही वेगळं रिझन असेल तर अशा शिक्षकांनी ऑप्टिंग आउट केलं नाही आणि म्हणून त्यांची निवड, कारण ज्यांचा स्कोर जास्त आहे त्यांची विदाऊट इंटरव्ह्यूसाठी निवड झालेली, परंतु आता त्या पाठोपाठ एक तर तेवढा स्कोर असेल किंवा एखाद्या मार्काने कमी असा स्कोर असेल तर त्यांची मुलाखतीसाठी निवड झालेली होती। परंतु ज्यांनी ऑप्टिंग आउट केलं नाही त्याच विद्यार्थ्यांची नावं या लिस्टमध्ये जास्त येण्याची शक्यता होती आणि ती आलेली आहेत। त्याचं कारण असं की ज्यांचा हाय स्कोर आहे तशा विद्यार्थ्यांची निवड झालेली होती। मग ज्या अर्थी त्यांची विदाऊट इंटरव्ह्यूला निवड झाली त्यांनी ऑप्टिंग आउट नाही केलं, तर विथ इंटरव्ह्यूला देखील त्याच विद्यार्थ्यांची नावं यामध्ये आलेली आहेत। आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी शाळेवर रुजू आहेत त्या ठिकाणावरून जर मुलाखतीसाठी गेले नाही तर निश्चितच हा प्रतिसाद अतिअल्प दिसून आला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका पदासाठी 10 उमेदवारांची जेव्हा निवड केली तेव्हा तेच 10 विद्यार्थी दुसऱ्या शाळेवर जाणार, एका जागेसाठी 10 विद्यार्थी आणि त्याच 10 शाळेवर तो एक विद्यार्थी, अशा प्रकारे ही निवड यादी लावण्यात आली होती। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हा एक गोंधळ म्हणू शकतो आपण, हा निर्माण झालेला आहे। आणि त्यामुळे होतं काय की जे विद्यार्थी वेटिंगवर आहेत त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होतं, कारण आता त्या विद्यार्थ्यांनी जर ऑप्टिंग आउट केलं असतं तर खालच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी भेटली असती। आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जो मुलाखतीसाठी दिवस दिलेले आहेत ते देखील लिमिटेड आहेत। आता काही संस्थांनी डेट बदलून दिल्या काही विद्यार्थ्यांना, परंतु आता ज्या विद्यार्थ्यांसाठी संस्थांनी डेट बदलून दिल्या नसतील त्यांना नाईलाज म्हणून आता त्यांनी ठरवून दिलेल्या डेटमध्ये सेम इंटरव्ह्यू जर दुसऱ्या संस्थेवरच्या शाळेवरती आला असेल तर अशा विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणून ते विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही। एक व्यक्ती एका वेळेस एकाच ठिकाणी उपस्थित राहणार, जर दिनांक बदलून दिला असतात तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले असते। अशा काही अडचणी असतात यामध्ये। आणि म्हणून जेव्हा ऑप्टिंग आउटचा ऑप्शन दिला होता तेव्हाच विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं
की जर तुम्ही जाणार नाही एखाद्या संस्थेवर, तुम्हाला माहीत आहे, तर तुम्ही ऑप्टिंग आउटचा ऑप्शन निवडा, कारण बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये संधी भेटेल. यामुळे काय होतं की आता ह्या रिक्त जागा राहतात, शेवटी त्या गैरहजर म्हणून कन्सिडर केल्या जातात. यापेक्षा जी विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट होती सेम त्याच पद्धतीने भरती झाली तर अजून बेटर होईल, कारण या ठिकाणी संस्थेला एकाच पुढे जाऊन आता तो GR लागू होईल की एकाच 3 उमेदवार, परंतु पुन्हा त्यामध्ये असंच होणार, एक तर रिक्त अपात्र बाकीच्या गोष्टी राहणार, परंतु जर एकाच एक उमेदवार याप्रमाणे जर सर्वच लिस्ट लावत गेल्या तर वेटिंगवर जे विद्यार्थी आहे, म्हणजे फार तर त्यामध्ये अपात्र विद्यार्थी होऊ शकतात ज्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केले आणि त्यानुसार विषयानुसार सिलेक्शन झालं, तर असे विद्यार्थी फक्त अपात्र होऊ शकतात त्यामध्ये. असा गोंधळ मात्र त्यामध्ये होणार नाही जर एकाच एक विद्यार्थी निवडला गेला तर. फक्त डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये जेवढे अपात्र ठरतील त्यांचाच पुढचा राऊंड लावण्यात येईल. परंतु आता पुढे जाऊन नेमके काय डिसिजन घेतात, आता एकतर एकाच 3 उमेदवारांचा GR त्यांनी प्रसिद्ध केला, पण त्यामध्ये देखील असाच प्रॉब्लेम होणार, कारण शेवटी तेच 3 उमेदवार दुसऱ्या 3 संस्थेवरती जाणार आणि तेच 3 उमेदवार एका संस्थेला एका पदासाठी जाणार. प्रोसिजर तीच असणार. यानंतर दुसरी जी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे शिक्षक भरतीसाठी जो सुधारित निवड यादी आहे ती लवकरात लवकर त्यांनी आता जाहीर करावी, आणि जो उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाची या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी होत आहे. तर तो निर्णय बघा काय आहे. शिक्षक अभियोग्यता परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतरही केवळ शिक्षक पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे डावलले जात असल्याचा आरोप शिक्षक भरतीतील उमेदवार करत आहेत. याच प्रकारचा नियम लावून उत्तर प्रदेश सरकारने केलेली भरती तेथील उच्च न्यायालयाने रद्द ठरवत सुधारित निवड यादी जाहीर करण्याचे आदेश दिलेले आहे, आणि सेम असाच निर्णय महाराष्ट्रातील उमेदवारांसाठीही देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 2022 सालापासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पवित्र पोर्टलवर 23,000 जागांची जाहिरात दिली, 11,000 जागा निवडल्या. फेब्रुवारीमध्ये ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांचा आक्षेप आहे, शिक्षक भरती अभियोग्यता चाचणीच्या आधारे निवड होणे अपेक्षित असताना शिक्षक पात्रता परीक्षेचेही गुण ग्राह्य धरल्याने मागासवर्गीय उमेदवार अन्याय झाल्याचा आरोप करत आहे, कारण यामध्ये 55% आणि 60% हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता. शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षक होण्यासाठी आवश्यक असते. या उत्तीर्ण होण्यासाठी मागासवर्गीय उमेदवार हा 55 आणि ओपन कॅटेगरीचा 60% आवश्यक असतं. शिक्षक भरती प्रक्रिया मात्र शिक्षक अभियोग्यता चाचणीच्या आधारे केली गेली. यात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या मागासवर्गीय उमेदवाराला खुल्या प्रवर्गातून पात्र ठरवले जाते. आता फेब्रुवारीत जाहीर झालेल्या निवड यादीमध्ये नियम डावलण्यात आल्याने मागासवर्गीय उमेदवारांचे म्हणणं आहे, शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आरक्षणाचा लाभ 55% उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी अभियोग्यता चाचणीत सर्वाधिक गुण मिळवूनही त्यांना खुल्या प्रवर्गाची जागा देण्यात आली नाही. याची निवड आरक्षणानुसार करण्यात आली. त्यामुळे अभियोग्यता चाचणीत कमी गुण मिळाल्याने खुल्या प्रवर्गातून स्पर्धा करू न शकणाऱ्या उमेदवारांना आरक्षित जागांवरही प्रवेश मिळालेला नाही. आता या ठिकाणी 55% असेल म्हणजेच आरक्षित वर्ग, आणि जो ओपन आहे 60%. आता दोन्ही विद्यार्थ्यांच्या बाजू ते आपल्या जागी या ठिकाणी बरोबर असतील. जसे विद्यार्थी असतील तशा मागण्या या ठिकाणी होऊ शकतात. आता जो काही या भरतीमुळे फटका बसलेले उमेदवार आहे असा या ठिकाणी एक ॲप्रॉक्सिमेट आकडा दिलेला आहे. अशाच प्रकारे उत्तर प्रदेश सरकारने केलेली 69,000 शिक्षकांची भरती येथील न्यायालयाने रद्द केली. खूप मोठ्या प्रमाणात ही पदभरती केली होती आणि ती न्यायालयाने रद्द केलेली आहे. तसेच सुधारित निवड यादी जाहीर करण्याचे आदेश दिले. याच निर्णयाचा आधार घेऊन महाराष्ट्रातील उमेदवारांनी न्याय मिळवण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी, निवड झालेल्यांना पुन्हा संधी नको. 23,000 जागांपैकी 4,800 जागा या खाजगी अनुदानित शाळांसाठी आहेत. आधी इयत्ता 1 ते 8वीसाठी निवड झालेले काही उमेदवार पुन्हा इयत्ता 9वी ते 12वीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र ठरत आहे. त्यामुळे हे उमेदवार वरच्या वर्गावर गेल्यास प्राथमिक इयत्तांमधील त्यांच्या जागांचे काय होणार याबाबत स्पष्टता नाही. ही या प्रक्रियेतील आणखी एक त्रुट असल्याचे भरती प्रक्रियेत उमेदवार यांनी सांगितलेले आहे. हा मुद्दा एक बरोबर आहे. बघा, एकदा निवड झालेली आहे, पण आता हे त्या विद्यार्थ्याचं देखील मत बरोबर आहे, कारण तो विद्यार्थी जर त्याच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशननुसार 9वी-10वीसाठी पात्र असेल तर तो पुढे प्रयत्न करणारच.
त्यामुळे या ठिकाणी देखील बघा दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. मग एकदा त्यांची निवड झाली तर त्यांनी क्वालिफिकेशन घेतले म्हणून तर ते पुढच्या गोष्टीसाठी अप्लाय करणार. म्हणजे पण आता जर निवड पुढच्या वर्गासाठी झाली तर आधीचं पद त्यांचं पुन्हा रिक्त होतं. अशा प्रकारची ही त्रूट, यावरती काहीतरी उपाय केला गेला पाहिजे. राज्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या साधारण 600 ते 700 याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यात औरंगाबाद खंडपीठाकडे वर्ग केल्या जात आहेत. यावर न्यायालयाने लवकरच निर्णय घ्यावा अशी मागासवर्गीय उमेदवारांची अपेक्षा आहे. खूप महत्त्वाचे असे मुद्दे आहे आणि ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टींमुळे होतं असं की शिक्षक पदभरती ही लांबणीवर पडते. त्यामुळे आता या ठिकाणी मुलाखतीला उमेदवारांचा जो अल्प प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्या की जे उमेदवार आता ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण जितका प्रतिसाद अल्प आहे म्हणजे तितक्या जागा जास्त रिक्त राहतात. उमेदवार त्या ठिकाणी गेलेले नाही. कारण विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं जास्तीत जास्त त्याच उमेदवारांचं सिलेक्शन जर विथ इंटरव्ह्यूसाठी झालं असेल तर रिक्त जागांची संख्या यामध्ये भरपूर असणार आणि मग त्यामुळे जे उर्वरित विद्यार्थी आहे त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संधी मिळेल. त्यामुळे निश्चितच पॉझिटिव्ह राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी टेट आहे, तिसरी टेटची एक्झाम ती कधी होणार तर ती निश्चितच जानेवारी महिन्यामध्ये. नोटिफिकेशन फार तर येऊ शकतं डिसेंबर एंडपर्यंत, परंतु एक्झाम मात्र ही पुढच्या म्हणजे 2025 या वर्षामध्येच होऊ शकते. कारण त्याच्या आधी एक्झाम होणं मात्र जरा कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जी बिंदू नामावली मोजली जाते ती बिंदू नामावली 2024 ते 2025 या वर्षातली मोजली जाते आणि त्या संबंधित जी बिंदू नामावलीचं परिपत्रक होतं येणाऱ्या पुढच्या वर्षासाठीचं त्याचं मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे आत्तापर्यंतचे जे रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा ह्या 2022च्या टेटसाठीच्याच आहे. त्यामुळे पुढच्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या जागा संपतील की काय अशी भीती वाटण्याचं काहीही कारण नाही. कारण जे बिंदू नामावली मोजली जाणार आहे पुढे 2025 पर्यंतची तर त्यामध्ये त्या रिक्त पदांचा अहवाल येणार आहे आणि तो 2025ची टेट असेल जी थर्ड टेट तर ती त्यावरती आधारित असेल. नाही की 2022मध्ये बिंदू नामावलीत मोजल्या गेलेल्या रिक्त जागांसाठी. आणि समजा ह्या ज्या रिक्त जागा आहे त्या 2023च्या टेटवर देखील भरल्या जातील का असा प्रश्न असतो. तर असं नाही होत. जरी एक्झाम झाली तरी ती बिंदू नामावली ही सेपरेट असणार आहे. कारण आपण बघतो 2017ची पूर्णपणे भरती झाली नाही तरीसुद्धा 2022ला टेट एक्झाम घेतली गेली. आता 2022ची अर्धवट भरती झालेली आहे परंतु टेट एक्झाम घ्यायची असेल तर ती होऊ शकते. फक्त एवढंच की डिसेंबर एंडपर्यंत ती शक्य नाही. ती 2025मध्ये जानेवारीच्या पुढे जाऊ शकते. पण त्या रिक्त जागा ह्या पूर्णपणे वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आत्ता रिक्त असलेल्या जागा ह्या 2022च्या टेटवरती सगळ्या संपतील आणि मग टेट 3 जी होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना जागा शिल्लक राहणार नाही. असं नाही होत. ती बिंदू नामावली सेपरेट आहे. ती बिंदू नामावली मोजली जाते. आरक्षणानुसार, पदानुसार, बिंदूनुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि मग त्या रिक्त जागांचा अहवाल त्या ठिकाणी नमूद केला जातो आणि तो आकडा मग समोर येतो. ती टेट 3 असेल, नाही की ही 2022च्या याच्यावरती. अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया.